हॅलो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. कशात सगळे? मी आशा करते की तुम्ही खूप छान असाल. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसह मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते. आणि आज आहे राम जन्मभूमी उत्सव सोहळा. आम्ही टी व्हीवर पाहतोय, तर त्याच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. खूप छान दिवस आहे आज. प्रभू श्रीरामांचं खूप मोठं मंदिर अयोध्येला बनलेलं आहे. त्याचं उद्घाटन सोहळा, प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे आज. त्यामुळे त्याच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आजचा दिवस तुम्हा सर्वांचा खूप छान मस्तनी आनंदात जाऊ दे. आणि मी काल गेलो होतो वाशीला, तर वाशीचं थोडंसं मार्केट मी दाखवलेलं आहे तुम्हाला. तो व्हिडिओ मी याच्यापुढे अटॅच करते. आणि ज्याला कोणाला शॉपिंग करायची असेल ना, वाशी हे बेस्ट ऑप्शन आहे. खूप अफोर्डेबल आणि रस्त्यावर कपडे मिळतात. असे रस्त्यावर त्यांनी स्टॉल लावलेले आहेत. आम्ही नेहमी शॉपिंग करायला गेलो तर तिकडेच करतो. माझे जास्त करून कपडे जे आहेत ते तिकडचेच असतात आणि छान आहेत. म्हणजे स्ट्रीट शॉपिंग तुम्ही म्हणू शकता. तर छान आहेत कपडे, क्वालिटी पण खरंच खूप उत्तम असते. मी काय, बरेच जण सगळे तिकडनंच शॉपिंग करतात, कारण की त्यांची क्वालिटी खूप छान असते. आणि आपल्याला तिकडे तशी फॅशनच झालेली आहे, सगळेजण स्ट्रीट शॉपिंगच करतात. त्यामुळे तुम्ही असा अर्थ घेऊ नका की ते एकदम खालच्या दर्जाचे, एकदम छान आणि उत्तम कपडे तिथे मिळतात. तर मी काल आणलेले ड्रेस तुम्हाला दाखवते. आणि एक दोन हे आणलेले आहेत, मी जॅकेट आणलेले आहेत, ते पण दाखवते. त्या कपड्यांच्या क्वालिटीवरनं तुम्हाला कळेल. तर चला दाखवते थोड्या वेळाने. आणि हा जो व्हिडिओ आहे कालचा, तो पूर्ण वैष्णवीने शूट केलेला आहे. वैष्णवी माझ्या बारक्या बहिणीची मुलगी, जी की ती वाशीला राहते, बरेच जण ओळखत असतील. तर तिने शूट केलेला आहे. ती असली की मला व्हिडिओचं काही टेन्शन नाही राहत. तिला खूप आवड आहे, त्यामुळे ती व्हिडिओची शूटिंग करत जाते. त्यामुळे थोडंसं समजून घ्या, कारण की पूर्ण व्हिडिओ तिने शूट केलेला आहे वाशीचा.
तर याच्या पुढे जो व्हिडिओ पाहणार आहात तुम्ही ते मी आज पुन्हा वाशीला गेले होते आणि आधीचा जो पाहिला ते मी काल वाशीला गेले होते. तर काल वाशीला गेले होते म्हणजे माझं डॉक्टरांकडे काम होतं. माझं ऑपरेशन झाल्यानंतर मला डॉक्टरांनी भेटायला बोलवलं होतं. त्या गाठीचे जे काही रिपोर्ट होते ते सगळे मला घेऊन त्यांना दाखवायला जायचं होतं. ज्यांनी ऑपरेशन केलं त्या डॉक्टरांना तर मी दाखवलं होतं, पण या डॉक्टरांनासुद्धा मला ऑपरेशन केल्यानंतर भेटायला जायचं होतं. 1 महिन्याने बोलवलं होतं. तर मग काल नव्हते ते, तर आज मग यांना सुट्टी होती, हे पण घरी होते. तर म्हटलं चला जाऊन येऊया, म्हणून मग मी मगाशी वाशीला गेली आणि मग वाशीचं छान मस्त असं वातावरण तुम्हाला दाखवलं मगाशी मी. आणि मी जिथे राहायची तो तुर्भ्याचा एरिया मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, सानपाड्याचा. तर आणि सगळीकडे खरोखर मस्त दिवाळीसारखं वातावरण होतं. खरोखर लोकांनी दिवाळी साजरी केलेली आहे. खूप छान वाटत होतं. आमच्या इथे खूप कमी आहे, एवढं काही वाटत नाही आहे मला इथे, पण मी वाशीला सानपाड्याला आमच्या एरियामध्ये जिथे मी राहायची तिथे गेली होती ना, खरोखर लोक दिवाळी साजरी करतात. इतकं सुंदर वातावरण होतं ना ते मस्त, आणि असं वाटत होतं की हो दिवाळी आलेली आहे. सगळ्यांनी आकाशकंदील दिवे लावले होते, लाईटिंग केली होती. खरंच खूप छान वाटत होतं. आणि वाशीलासुद्धा जागोजागी असं पूजा ठेवल्या होत्या, छोट्या छोट्या भंडारा होता, प्रसाद होता, बऱ्याच ठिकाणी बरंच काय 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 होतं जे तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहणार आहात पुढे होतं. त्यामुळे खूप छान वाटलं आज जरासं. आणि तर डॉक्टरांना वगैरे भेटून आली आणि आत्ता आली मगाशी घरी. बरोबर मी किती 8:15 आली आणि जेवण करायला घेतलं आहे. तर आता डाळभात झालेला आहे, बटाट्याची भाजी बनवायची आहे, पिवळी बटाटे उकडायला ठेवलेत आणि चपात्याचं पीठ मळलेलं आहे. चला आता तुम्हाला दाखवते. याच्या पुढे पहिला मी तो व्हिडिओ अटॅच करते, तुम्ही पाहून घ्या. लहान पोरं छान इथे रामाची गाणी चालू होती. तर मी इथे दाखवू नाही शकत तुम्हाला, गाणं ॲड नाही करू शकत मी, कारण की कॉपीराईट क्लेम येईल. त्याच्यामुळे मग मला इथे आवाज म्यूट करावा लागलेला आहे गाण्यांचा. सर पकड प्रथम पिशवी पकड. तर देवाला नैवेद्य दाखवलेला आहे आणि जेवणासाठी आज बनवलं आहे मी चपाती, बटाट्याची पिवळी भाजी, श्रीखंड आणलं आहे थोडंसं कारण की गोड काहीतरी पाहिजे म्हणून आज, आणि डाळ भात. आल्यानंतर मी फटाफट सगळं जेवण बनवलं. मंदिरामध्ये वगैरे जेवण होतं, पण म्हटलं चला आज घरी दाखवलं पाहिजे देवाला नैवेद्य, म्हणून मग मी बनवलं जेवण सगळं. तर चला तुम्ही पण जेवायला या. आणि आज व्हिडिओ जरा थोडासा उलटा पुलटा झालेला आहे, उलटा सुलटा कसा तरी झालेला आहे, त्यामुळे समजून घ्या. आणि कारण की मी संध्याकाळी आज वाशीला गेले होते आणि कालचं तर ते समजून घ्या तुम्ही. आणि आजचा व्हिडिओ मी हा इथेच संपवते. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. चला उद्या पुन्हा भेटते अशा छान छान नवीन व्हिडिओ असतात. तोपर्यंत बाय बाय आणि शुभरात्री.